ठीक आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत जो इतिहास आपण पाहिला तो 4थीचा होता. आता जो यापासून पुढे आपण पाहणार आहे तो 5वीचा इतिहास असणार आहे. तर त्यामधील ही प्रश्न अपेक्षित असतात. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? एकदा सांगा. हॅलो. 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 सर आवाज येतोय, दिसत आहे स्क्रीन. हा, ठीक आहे. कुणीतरी मला एक जणांनी सांगत जावं, म्हणजे मला समजते की नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे की काय, असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला अधूनमधून सतत विचारतोय की आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का. ठीक आहे. तर 5वीच्या इतिहासामध्ये आपला स्पेशली इतिहास म्हणजे काय, म्हणजे इतिहास हा उपयोजित इतिहास. बघा, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. कशाला म्हणतात? भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. प्राचीन वस्तू, वस्तुशिल्पे, बघा, प्राचीन वस्तू, वस्तुशिल्पे, भांडी, नाणी, गोरिवली ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणार्थ आलेल्या कथा, असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात. याला काय म्हणतात? इतिहासाची साधने म्हणतात. या साधनाचे भौतिक, बघा, या साधनाचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू, वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषाच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने शास्त्रात पुरातत्व शास्त्र असे म्हणतात. म्हणजे ज्या शास्त्रात ही मांडणी केलेली असते, कशाची? वस्तू आणि वास्तू, त्याला काय म्हणायचं? पुरातत्व शास्त्र असे म्हणतात. पुरा म्हणजे, इथं बघा, पुरा म्हणजे जुने, शास्त्र म्हणजे शास्त्र, सायन्स, विज्ञान. त्याच्यानंतर पुढे पहा. आता इतिहासाचं आहे सगळं. वर्धमान महावीर यांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 आहे, असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. थोडक्यात आहे, इतिहास आणि काल संकल्पना छत्र शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली होती. शालिवहन शक आणि विक्रम संवत या भारतातील प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. त्याच्यानंतर पुढे बघूया. पुढे काय आहे? इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून येऊन मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शेहेनशाह ही कालगणना असे म्हटले जाते. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. इतिहासाच्या काळाची विभागणी प्रामुख्याने 2 टप्प्यात केली जाते. एक म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड आणि दुसरा आहे ऐतिहासिक कालखंड. 2 महत्वाचे विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, प्रागैतिहासिक कालखंडामध्ये ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्याला म्हणायचं प्रागैतिहासिक काळ. त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा, ऐतिहासिक काळ या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. लिखित पुरावा उपलब्ध होतो. कालमापनासाठी, कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, बघा,
कालमापन करण्यासाठी कार्बन 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. एखाद्या दुसऱ्या मार्काला ते पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे कालनिश्चितीच्या पद्धती. कर्ब 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो. एखाद्या वस्तूचे वय ठरवण्यासाठी या वैज्ञानिक पद्धतीस कर्ब 14 पद्धती असे म्हटले जाते. झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडावर एक वलय दरवर्षी वाढत जाते. ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते. लाकडी वस्तूंचे वय मोजण्यासाठी त्याचा मदत होत होती. या पद्धतीला काष्ठवलय कालमापन पद्धती म्हणतात. कर्ब 14 पद्धतीने 60,000 वर्षापूर्वी पर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य आहे. ही पद्धती विलार्ड लिबी कोणी आणलेली आहे? विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. त्याच्या पुढे बघा आता पृथ्वीवरील सजीव केव्हापासून आले? सुमारे 4.5 अब्ज. किती? सुमारे हा शब्द महत्वाचा असतो इतिहासात. 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत. आपल्याला ते माहितीच आहे, रिपीटच झाले आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी 3 नंबरला आहे सूर्यापासून, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस आणि नेपच्यून. पृथ्वीची उत्पत्ती नंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागलेले आहेत. जलाशय निर्माण होण्यासाठी किती वर्ष लागली? 80 कोटी वर्ष लागली. पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखला जाणाऱ्या एकपेशीय सजीव यापासून हळूहळू बहुपेशीय आदिजीव काय होता? एकपेशीय होता. त्याच्यानंतर हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. पृथ्वीखेरीज म्हणजे पृथ्वीशिवाय मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पृथ्वी सोडून कुठल्या ग्रहावरती? मंगळ. त्याच्यानंतर उत्क्रांती. बघा आता उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो. उत्क्रांती म्हणजे काय आहे? सतत आणि संथ गतीने किंवा वेगाने होणारा बदल असा होतो. अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन म्हणजे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडले. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे. कुठलं कारण आहे? महत्वाचं आहे. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा नैसर्गिक संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल यामुळे डायनासोर नष्ट झाले असावेत असे मानले जाते. पुढे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. बघा, अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले, उदाहरणार्थ गोगलगाय. पृष्ठवंशीय म्हणजे सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले, उदाहरणार्थ जलचर प्राणी. त्याच्यानंतर नसलेले झालेला आहे. उभयचर प्राणी. आता उभयचर मध्ये काय आहे? उभयचर प्राणी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे, उदाहरणार्थ बेडूक. त्याच्यानंतर पक्षी वर्ग आहे आणि सरपटणारे प्राणी, उदाहरणार्थ साप आहे. थोडक्यात माहिती आहे. सस्तन प्राणी, उदाहरणार्थ गाय. त्याच्यानंतर पहा, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगाच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
त्याला अपवाद आहे बदकोचा. प्लॅटिपस त्याला म्हणतात. हा सस्तन प्राण्याचं काय आहे प्राण्यांचा. आणि मुंगी खाऊ म्हणजे अँटराइड, अँट इटर. मुंगी खाऊ म्हणजे काय अँट इटर. ह्याला अपवाद आहेत त्या सस्तन प्राण्यामध्ये. आणि पुढे काय सांगितलेलं आहे अँट इटर आणि प्लॅटिपस म्हणजेच बदकोचा हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात. कुठले कुठले अँट इटर आणि प्लॅटिपस. त्याच्यानंतर पहा मानव सदृश्य वानर काय सांगितलेलं आहे. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप म्हणतात. एप वानर. एप मानव सदृश्य वानराचा प्रजातींचा मानव सदृश्य वानरांच्या प्रजाती तसेच मानव सदृश्य वानर यांच्या प्रजातींचा वापर प्रामुख्याने झाडावर होत असे. वापर नाही, हे वावर आहे. प्रजातींचा वावर म्हणजे संचार हा कुठं होत होता प्रामुख्याने झाडावर होत होता. त्याच्यानंतर बघा त्याचे मूळ वाढणार स्वरूप कायम राहिले वाढणारे. या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्याच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडात झालं. हे कुठं झालं प्रथम आफ्रिका खंडात झालं. त्या मानवालाच आपण आदी मानव म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. आदी म्हणजे प्रारंभीचा. इसवी सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज म्हणजे प्राण्यांच्या प्रजातीचे उगम याविषयी किंवा या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली. डार्विनच्या आधी लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणी जातीचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती. बघा 1871 मध्ये त्याने त्याचा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला. त्याचे नाव होते द डिस्टन्स ऑफ मॅन, मानवाचे अवतरण. या ग्रंथात त्याने माणसाला शेपटी नसली तरी त्याच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा शिष्ट भाग आहे, त्या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हे महत्वाचं नाही, त्याच्या अगोदरचं उत्क्रांतवाद सिद्धांतांचं महत्वाचं आहे. आता मानवाची वाटचाल कशी झाली, स्पेशली सुरुवातीला कशी झाली ते इथं दिलेलं आहे. हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. बघा कशाचा हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडात टांझानिया, केनिया या देशांच्या परिसरात मिळाला. त्याला शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव. हॅबिलिस याचा अर्थ आहे हाताचा कुशलतेने वापर करणारा. हॅबिलिस. ताठकण्याचा मानव आला त्याच्यानंतर. बघा हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा. इरेक्टस म्हणजे काय ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे हातकुराडी सारखी हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. शक्तिमान मानव त्याच्यानंतरचा मानव, याच्यावर प्रश्न येतो बरं का. शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. त्याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअंडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअंडरथल मॅन म्हणजे जर्मनी असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठकण्याचा मानवापेक्षा अधिक विकसित झाला होता. म्हणजे ताठकण्याच्या मानवापेक्षा त्याचा मेंदू अधिक विकसित झाला होता. शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत स्थलांतर केले. सुमारे 30,000 वर्षापूर्वी 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 म्हणजे कर्ब 14 पद्धतीच्या आधारावर सांगितले जाते.
त्याच्यानंतर आला बुद्धिमान मानव. बुद्धिमान मानव म्हटले की यालाच होमोसेपियन. बुद्धिमान मानव म्हणजे काय? होमोसेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. सेपियन म्हणजे काय? बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन, युरोपमध्ये त्याला काय म्हणतात? क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जाते. क्रोमॅनॉन उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र महत्वाचं आहे. बघा, क्रोमॅनॉन उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र, जे आपण जे बोलतो तिथं काम करणार हे यंत्र, स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. बुद्धिमानव व विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव व विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती प्रगत बुद्धीचा मानव. आता बघा, बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमोसेपियन. कुठला? प्रगत बुद्धीचा म्हणजेच कोण? होमोसेपियन असे म्हणतात. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव. पुढे काय आलं? आधुनिक मानव म्हणजेच आपण. प्रगत बुद्धीचा मानव किंवा होमोसेपियन म्हणजेच कोण आहोत? आपण आहोत. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानव आणि पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित झाले. त्यापुढे बघा, आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे मानव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे महत्वाचं पाहूया. प्रश्न येतो याच्यावरून आपल्याला. अश्मयुग दगडाची हत्यारे किंवा अश्मयुगीन दगडाची हत्यारे. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग म्हणतात. अश्म म्हणजे दगड. अश्म म्हणजे काय? दगड. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पडलेत. एक आहे पुराश्मयुग, दुसरा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग. बघा, आता पुराश्मयुगाचं पाहूया. बघा, पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ करण्याचा मानव या दोन्हींनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. कशा? एकावरती एक मारून, एका दगडावरती दुसरा दगड, आघात तंत्राने हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे यालाच आघात तंत्र असे म्हणतात. ही हत्यारे ओबडधोबड होती. सुरुवातीची हत्यारे कशी होती? ओबडधोबड होती. कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताठ करण्याच्या मानवाने बनवलेली कुऱ्हाड आणि फरशी हे अधिक प्रकारे प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे पसरट, पात्याची कुऱ्हाड माहिती आहे आपल्या सगळ्यांना. त्याच्यानंतर ताठ करण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्यांनी सांबार शिंग किंवा सांबर शिंग यासारख्या वस्तूंचा घन वापरला होता. यासारख्या एक मिनिट तर सांबर सिंग यासारख्या वस्तूंचा घन वापरला होता. शक्तिमान मानव आणि दगडाचे हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली. तो लहान आकाराची दगडे तयार करू लागला होता. त्याच्यानंतर बुद्धिमान मानव आणि दगडी हत्यारे तयार करण्याचं ते पण आहे. इथं हे महत्वाचं आहे. काय? बघा, दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब व त्यापासून सुरी, तासणी, छिन्नी, टोचा यासारख्या विविध प्रकारचे हत्यारे हाताने बनवले. गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. मध्य प्रदेशातील होशांगाबाद, नाव लक्षात ठेवा, मध्य प्रदेशातील होशांगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचे गाव आहे. या गावाचा परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड आहे. ते काय? खांद्याचे नाही, ते खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले. अवशेष पुराश्म युगातील एका स्त्रीचे आहेत. याखेरीज पदुच्चेरी जवळ असलेल्या एका गावच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली. महाराष्ट्रातील पुराश्म युगातील स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नवशा जवळचे चिरकी, नेवासा
ही स्थळे प्रसिद्ध आहेत. चिरकी निवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले. त्यांनी कुत्रा माणसाळला. म्हणजे केव्हापासून सुरू झाली? मध्याश्म युगापासून. कशाला सुरुवात झाली? कुत्रा माणसावळा म्हणजे पाळला. त्याच्यानंतर शिकारी बरोबर पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी त्या काळात होत होती. त्याच्यानंतर महत्वाचं आहे राजस्थान मधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरात मधील लांगणज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे. हा व्यवस्थित करून ठेवा. ही काही महत्वाची मध्यमशीय स्थळे आहेत. त्याच्यानंतर आहे नवाश्म युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारचे हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणजे त्याला नवाश्म युग म्हणतात. कशाला? दिलेला इथं. नवाश्म युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणजे नवाश्म युग. थोडस राहिलेलं आहे. पुढे बघा. नवाश्म युगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती होती. कधीपर्यंत? नवाश्म युगामध्ये शेती आणि पशुपालन. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता शेतीतील व पशुपालन याला पूरक साधन बनले. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतात ही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बरीचशी माहिती आहे. निवारा ते वसाहती. बघा, निवारा ते गाव वसाहती. नवमध्य युगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहाने जबरदस्ती केली होती. मध्याश्म युगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. हे कधी झालेलं आहे? नवाश्म युगामध्ये. पर्यावरणामध्ये बदल. यामुळे मध्याश्म युगापर्यंत मॅमोथ, काय आहे इथं? मॅमोथ आहे. मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले. बदललेल्या आहाराच्या पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते. मॅमोथ हत्तीचा पूर्वज होय. मॅमोथ म्हणजे कोण आहे? हत्तीचा पूर्वज. परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा होता. हत्तीपेक्षा खूप मोठा होता. शेतीची सुरुवात ही नवाश्म युगातील संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. किंवा शेतीची सुरुवात केव्हा झाली? नवाश्म युगात. पृथ्वीवर हिमयुग आणि आंतर हिमयुग असे कालखंड आल्यापासून आलटून पलटून येत असतात. हिमयुग मध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित असतो. कशामध्ये? हिमयुगामध्ये. हवामान अतिशय आणि शुष्क असते. अतिशय थंड आणि शुष्क असते असं आहे ते. त्याच्यानंतर समुद्रातील पाण्याची पातळी खूप खोल गेलेली असते. आंतर हिमयुग म्हणजे दोन हिमयुगातील. आंतर हिमयुग म्हणजे काय? दोन हिमयुगाच्या मधला कालखंड. आंतर हिमयुगात पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ मोठ्या प्रमाणात वितळते. सुमारे 11,000 वर्षापूर्वी शेवटच्या आंतर हिमयुगातील संपून अंतर्मन युगाची सुरुवात झाली. त्याच्या पुढे जे महत्वाचं दिलेलं आहे, मध्याश्म युगातील मानवाने कुत्रा, ते सांगितलेलंच आहे. थोडक्यात पुन्हा अजून ते चाललेलं आहे. कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी आहे. कुत्रा हा काय आहे? माणसाने माणसाळलेला पहिला प्राणी आहे. शिकार करताना माणसे कुत्र्याचे सहाय्य घेत. कुत्र्यानंतर शेळ्या. बघा, कुत्र्यानंतर काय पाळलं आपण? शेळ्या. आणि त्यानंतर मेंढ्या माणसवल्या गेल्या. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. तो टोकदार काठीच्या आधारावर स्त्रियांचे बी पेरण्याचे काम करत असत. स्त्रियाच काय करायच्या? बी पेरण्याचं काम करायच्या. त्याच्यानंतर नवाश्म युगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवल्या होत्या असे मानले जाते. कुडाची घरं बांधली जात होती सुरुवातीला. कधी? नवाश्म युगाच्या. त्याच्यानंतर बलुचिस्तान मधील मेहरगड येथील नवाश्म युगीन वसाहत त्याचा उल्लेख आहे. स्थिर जीवन आणि नागरी
संस्कृती युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुरातत्व किंवा पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती अंमलात आणली. त्याने त्या वस्तूंची वर्गवारी 3 गटात केली. दगडाची हत्यारे किंवा दगडाची हत्यारे अश्मयुग. बघा काय म्हटलेलं आहे, दगडाची हत्यारे त्याला काय म्हणायचं, अश्मयुग. तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू त्याला म्हणायचं ताम्रयुग. त्याच्यानंतर लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू त्याला म्हणायचं लोहयुग. ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळातील तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा लोहयुग. थॉम्सनने सप्रमाण दाखवून दिले. कोणी? थॉम्सनने हे प्रमाण दाखवून दिले, सप्रमाण दाखवून दिले. त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे धारण म्हणजे त्या कालखंडानं केलेली होती. बघा त्यावेळेस सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात असलेला धातू होय. प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरत आलेला पहिला धातू आहे. लक्षात ठेवायचं, तांबे नाही ते कुठला आहे, सोने हा आहे. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य झाले होते, तो म्हणजे तांबे. म्हणजे सोन्यानंतर तांबे. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग म्हणतात. मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसलेला अंकुजीदार गारेचा दगड त्यावर तोडले जाऊन जोरात फिरते त्याला दगडाला कुणीचा दगड म्हणतात. गारेचा दगड त्यालाच काय म्हणतात, कुणीचा दगड. चाकावर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमिया इथं उपयोगात आणल्या गेल्या. रोझेटा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध इसवी सन 1799 मध्ये लागला. दगड तुटलेला असल्यामुळे त्यावर मूळ शिलालेखांचा फक्त एक हिस्सा शिल्लक आहे. तर शिलालेखात इजिप्शियन भाषेमध्ये आहे शिलालेख. तो शिलालेख हा सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. ठीक आहे. बघा सर्वात वरची लिपी आहे म्हणजे ती प्राचीन आहे, इजिप्तमधील चित्रलिपी. तिला हायरोग्लिफ्स देवलिपी म्हणतात असे म्हणतात. मधली लिपी दैनंदिन जीवनासाठी वापरण्यात आलेली डेमोटिक दस्तऐवजासाठी वापरण्याची आहे. तर इजिप्तच्या प्राचीन चित्रलिपीपासून ती तयार झाली तिसरी लिपी ग्रीक लिपी आहे. ठीक आहे, थोडंच राहिलेलं आहे, 2-4 पेजेस. ऐतिहासिक काळ, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखिते इत्यादी मधून लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. पुढं हे महत्वाचं आहे. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे 4 प्रदेश, या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृती, नद्यांच्या खोऱ्यामधील संस्कृती नागरी संस्कृती असं म्हणतात. तर मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश. म्हणजेच आपल्या भूगोलाच्या भाषेत त्याला आपण काय म्हणतो, दुआब म्हणतो. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजेच काय आहे, टायग्रीस आहे. आणि युफ्रेटिस, टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधील प्रदेश आहे तो. या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया, इराक या देशांमधून वाहतात. मेसोपोटेमियामध्ये उरुक, निपूर यासारखे प्राचीन नगरे होती. इजिप्त आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. चीन मधील होयांग आहे. बघा इजिप्तमध्ये नाईल आहे, चीन मधील होयांग आहे. नागरी संस्कृतीचा विकास झालेला आहे. चिनी परंपरेनुसार हुआंग नदी
या राजाने हुआंगदी या राजाने शेती, पशुपालन, चाकाची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले असे चीनमधील लोक म्हणतात. त्याच्यानंतर भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती ही हडाप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृती पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आणली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची काही प्रसिद्ध स्थळे आहेत. या संस्कृतीच्या नगराची रचना आखीव होती. मागच्या वेळेस प्रश्न आला होता, एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधली होती. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळ पान, माशांचे खवले यासारखे आकृतीची सुबक नक्षी काढलेली असे. हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाचा साम्य असलेला, प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला, सी आहे हे, असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्ये ही पट आणि सोंगट्या खेळ लोकप्रिय होते. त्याच्यानंतर बालाग नावाचे एक तंतुवाद्य होते. मेसोपोटेमियामध्ये सारंगी एक प्राचीन तंतुवाद्य होते. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी अशी अनेक प्रकारची वाद्य होती. इजिप्तच्या राजांना फेरो असे म्हणत. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः नृत्यामध्ये सहभागी होत असे फेरो. मेसोपोटेमियातील ऊर या नगराच्या उत्खननात मिळालेले सोन्याचे बालाग 11 तारांचे वाद्य होय. त्याची उंची सर्वसाधारणपणे 2.1 मीटर इतकी आहे. त्याचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व सुमारे 2650 होता. चित्रातील बालाग हुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळालेले आहे. बघा आता महत्वाचा आहे अजून एक, मेसोपोटेमियामध्ये नोंदलेल्या नागरी संस्कृतीची पैकी 4 महत्वाच्या संस्कृतीची नावे पुढीलप्रमाणे आहेत. एक आहे सुमेरियन, अँकाडियन, बॅबिलोनियन, ॲसिरियन. बॅबिलोनियनचा राजा हम्मुराबी इसवी सनापूर्वी 1792 ते 1750 या काळात होऊन गेला. आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा जगातील पहिला राजा होता तो बॅबिलोनियनचा राजा. हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांचे उत्खनन इसवी सन 1921 ते 1922 मध्ये सुरू झाले आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला होता. त्याच्यानंतर हडप्पा येथील संस्कृती प्रथम उजेडात आली म्हणून तिला हडप्पा संस्कृती असं नाव दिलेलं आहे. तर ठीक आहे, हेच होतं आपलं, काय पुढं नाहीये. तर हा जो आपला इतिहास आहे 5वीचा तो तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. भाग 2 म्हणजे पर्यावरण अभ्यास भाग 2 त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न येणारे असतात. तर त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडावेत यासाठी ते महत्वाचे मुद्देच इथं आपण स्क्रीनवरती घेतलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या मुद्द्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. आता ते सगळे मुद्दे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात विश्लेषणात्मक असं काही नाहीये. ज्यावेळेस आपण 5वीचा तर झालेलाच आता 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या टेक्स्ट बुक मधील ज्यावेळेस आपण पाठ्यक्रम पाहू त्यावेळेस ते डिटेलमध्ये असणारच आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला मी डिटेलमध्ये ते सांगत बसलेलो
नाही, परंतु ते महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, जी बेसिक माहिती असते किंवा जे सोपं आपल्याला वाटतं तेच आपण करत नाही आणि त्यामुळे काय होतं, आपले क्वेश्चन बरेचसे बरोबर येत नाहीत. त्यासाठी आपण हे अगोदर घेतलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाची काय अडचण आहे का? ईव्हीएस क्लास 4th आणि त्याच्याच बरोबर खाली 5th म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्री आपण घेतलेला आहे आता. पार्ट 1 किंवा 4th आणि 5th. 4th आणि 5th मध्ये आहे का कोणाची काय अडचण याच्यामध्ये? हॅलो. गुड इव्हनिंग सर. हा हॅलो हा सर, बोला. ज्यावेळेस तुम्ही नोट्सचे ज्या पीडीएफ पाठवताय ना, ते आता त्याच्यावर ना ते ब्ल्यू कलरचे सगळे तुम्ही मार्क्स केलेले आहेत, ते जरा थोडे इरेज करून पाठवता येत असेल हा तर हा प्लीज हा पाठवा ना तिथे. कारण ते बर 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 पूर्ण ठीक आहे. सर्कल सर्कल केलेत ना, तर ते वर्ड दिसत नाहीत हा जरा. हा 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 हे असं केलेलं आलेलं आहे का हे? हा हा, त्यामुळे ते काही अक्षर वगैरे जरा काही समजायला थोडा प्रॉब्लेम येईल. बर बर बर. ते मूळ जे ठीक आहे आहे सर, थँक्यू. माझ्याकडे त्याला एडिट करून पाठवतो. काय ओके हरकत सर, नाही. ठीक आहे, थँक्यू सर. चालतं. ओके. हा ठीक आहे, कट करू हे सगळं. हो सर. हा ठीक आहे, अभ्यास करत राहा.